जय गुरु. ऐकू येत आहे? हो, ऐकू येतं. हां. तर आपण अश्विनीने काहीतरी प्रश्न विचारले कारक विभक्तीवर, बरोबर? हो द्वि सर. हो हां. सर, म्हणजे ऍक्च्युली आम्ही ज्यावेळी सगळे घेत होतो ना, हे कारकचा लेसन, तर त्यावेळी सगळ्यांनाच थोडे प्रॉब्लेम होते. म्हणजे एकदा सरांकडनं आपण करून घेऊया, विचारून घेऊया असं आमचं ठरलं. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांच्या वतीने सांगितलं. ठीक आहे. तर ठीक आहे, आज असं. तेवढं घेऊया हम्म. आपण. तर ही द्वितीया, हा. आता आपण द्विकर्मक क्रियापद म्हणजे काय, की ज्याला दोन कर्म असतात ती. हं. आपण मला वाटतं प्रवेश वगैरे मध्ये हो. याआधी अशी द्विकर्मक क्रियापदं आली होती, बरोबर? पण याचं थोडंसं इथं म्हणजे काय हो. जास्तीची माहिती दिलेली आहे आपल्या पुस्तकात. त्याचं एक ना पाणिनी म्हणजे अष्टाध्यायीमध्ये एक सूत्र आहेत, अकथितम च म्हणून. तर ते सूत्र मी तुम्हाला पाठवलंय. ते एक श्लोक आहे तो. तर ती सगळी जी क्रियापदं आहेत ना, ती सगळी द्विकर्मक क्रियापदं मानली जातात, बरोबर? आणि इथं पण तीच दिलेली हम्म. आहे. हम्म. पच, रुध, हा, नंतर दंड, प्रच्छ, भ्रू, शास, जी, मंथ, मुष, नी, भ्रू, कृश, नाही का, वहवहती असं. हा. हम्म. तर याची सगळी उदाहरणं दिलेली आहेत. आता मी अजून तुम्हाला एक तो टेबल पण पाठवला. त्याच्यामध्ये असं मी दिलेलं आहे की त्यांनी हां वाक्य करून दिली आहेत तुम्ही. हा. हां, म्हणजे वाक्य करून दिली आहेत त्याच्यामध्ये, की जेणेकरून हा. आपल्याला त्याचं म्हणजे म्हणजे त्याचं मूळ हे काय होतं आणि त्याच्यात काय आहे ना, मुख्य समजायची गोष्ट अशी की तिथं आता जसं रामः गाम दुग्धम दोग्धी किंवा निर्धनः धनिकम धनम याचती. आता गायीपासून दूध दोहन करतो, पण या गायीपासून म्हणजे गायीला दोहतो, या अर्थाने गाम हे कर्म झालं. मूळ कर्म आहे, मुख्य कर्म आहे दुग्धम, पण गौण कर्म आहे गाम, म्हणजे गायीला दूध. हां, तर म्हणजे गायीपासून. हां, त्यामुळे गोहो पण म्हणू शकतो आपण, गाम पण म्हणू शकतो. निर्धना धनिकम धनम याचती. निर्धन हा धनिकात, धनिकापासून हां धन मागतो असं. माता तंडुलान ओदनम पचती. आता सर, तंडुलई. एक विचारू का? हां, बोला. एक विचार. म्हणजे इथे धनिकम धन याचती पण बरोबर आहे आणि धनिकात धनम याचती हे पण बरोबर आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. हा, म्हणजे दोन्ही बरोबर सर, आहे. मला पान नंबर सांगाल का कुठल्या पुस्तकातला? सॉरी, माझं काल कारण उशिरा. 35. सामान्य ज्ञान पुस्तकातलं 35 सामान्य पान. ज्ञान. 35. ओके, हा. थँक्यू. दोन्ही वाक्य बरोबर आहे. ही दोन्ही वाक्य बरोबर आहेत. होय. ओके. हा. मुख्य महत्वाचं ते की दोन्ही वाक्य बरोबर आहेत, पण आणि यात एक मुख्य कर्म असतं, एक गौण कर्म असतं. तर मुख्य प्रत्येकाच्यात आपण बघायचं मुख्य कर्म काय. मुख्य कर्म हे म्हणजे की जे कर्मच आहे, खरं कर्म आहे. जसं हम्म. दूध, हां, धनम, हां, नंतर हे सगळं मुख्य कर्म आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त हे दुसरं कर्म पण आहेच असं, या अर्थाने. सर, मग आम्ही काही वाक्य केली होती ती बरोबर आहेत की नाही, काय ते थोडस हवं होतं. म्हणजे एवढं तुम्ही भानगडीत म्हणजे पडू आता नका जास्त याच्यात ना, सध्या तरी.
हम्म, हम्म, हा हम्म. जी वाक्य ही 16च धातू असतात. या 16 धातूंचाच जे प्रयोग दिलेले आहेत ना, ते फक्त समजून घ्या हम्म. तुम्ही बस. हं? बरं, बरं. ओके. हा तेच पुस्तकामध्ये आम्ही ते होमवर्क घेतलं होतं 5 ते हा. 15. हा म्हणून आम्ही ती वाक्य केली आणि प्रत्येकाने. परीक्षेला त्यातलं आणि येतं मग फक्त. आणि मग आमच्यामध्ये काय बरोबर काय चूक असे शंका निर्माण झाल्या. पुस्तकामध्ये अच्छा. त्यांनी दिलं नाहीये, नुसतंच पुढे दिलेत ना हे बाकीचे सगळे धातू. ओके. म्हणून अच्छा, आम्ही ती अच्छा. होमवर्क सारखी केली त्या दिवशी आणि मग बघा, आम्हाला असं काही वाटलं हे बरोबर काही काही वाक्य आहे ना, हम्म. गाम दोग्धी पयः बलिम याचते वसुधाम तंडुलाद ओदनम पचती. काही काही 1, 2 मी पुस्तकामध्ये बघतोय तर दिसतंय मला. आहेत हा हो प्रत्येकाचे आहेत काही हो, काही. हा हो. पहिले 4 नंतरचे याची नाही आहेत, आहेत नंतर नाही आहेत, वाटतं. नंतरची नंतरचे नाही आहेत. नाही आहेत. हम्म. हा तीच आम्ही 4च केली आहे. होती. हा पुढची तर आम्ही तुम्ही केली ती 5 पुस्तकं. हा तर ती जी आहेत ना, ती तुम्ही जे मी आता वाक्य पाठवली त्याच्यावरनं ताडून बघा कसं जमतंय ते. चालेल. हो हम्म. चालेल. हा, चल. चालेल. आणि त्याच्यामध्ये ओके. द्विकर्मक पद्धतीने पण वाक्य करू शकतो आपण. आणि मुख्य हा कर्म आणि दुसरं जे आहे ते त्याचं काय तृतीय असेल तर तृतीया, पंचमी असेल तर पंचमी, तसं पण करू पंचमी. शकतो. हा असं पण करू शकतो म्हणजे ते असं. पण बरोबर आहे. हा हा तिथेच आणि आमचा जरा मेळ झाला नाही की पंचमी किंवा सृष्टीतली जी हे आहेत ना शब्द, तर ते इथं किंवा सप्तमी मधले आहेत, तर ते इथं द्वितीयेत घेतलेलं आहे ते कर्म म्हणजे. ते तर दोन्ही ते तसं चालतात. घेऊ शकतो. घेऊ दोन्ही शकतो चालतात. ना. तेच हा तेच हा. अश्विनी आता आपल्याला लक्षात आलं की दोन्ही उत्तरं बरोबर आहेत. हा हा, इथं बरोबर आहेत तुमच्या म्हणजे. हा, पुस्तकात हा पण आता पंचमी. हिंदीमध्ये जसं लिहिलंय, पंचमी का प्रयोग न करने की इच्छा होने पर द्वितीया भी चलती है, असं चल सकती है हा हा, असं. हा, हा म्हणजे हा. त्यामुळे त्यामुळे पंचमी केली तर पंचमी चालेल, ते करायचं नसेल तर द्वितीयेत करा असं. हं. म्हणजे व्होकॅब्युलरी वाढवायला पाहिजे, कारण आम्हाला जमेल तसं ते लिहिलंय पण नाही 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 इथं इथं कारण थोडस ना, काही शब्द. नाही थोडं थोडं एक सांगतो. हे धातू आहेत ना, याचा थोडं तुम्ही हं, लॉजिकली आता विचार करूया आपण. कसं हं, आता गाईला तो दोहतो. आता गाय दोहतो. हं. काय काय हं, दोहतो? कर्म नेहमी आपण काय या प्रश्नाने विचारतो. बरोबर. काय हं, दोहतो? दुधात दूध दोहतो. अजून हं, काय दोहतो? गाय दोहतो. त्यामुळे दोन्ही हं. कायची उत्तरं, कायचं काय विचारल्यावर गाय पण येतं, कायचं विचारल्यावर दूध पण येतं. हा अच्छा, म्हणजे बरोबर त्या ह्याला वाक्याला विचारलं जसं पाहिजे काय हा 2 कर्म हे करून जसं झालं. जसं जसं तांदूळ अ, तांदूळ शि तांदूळ हा तांदूळापासून भात शिजवतो. काय शिजवतो? हं. तांदूळ शिजवतो. काय शिजवतो? भात शिजवतो. भात शिजवतो बरोबर. असे दोन्ही उत्तर. हं. हा नंतर हा तर तसं तुम्ही हे केलं ना, तर तुम्हाला मग कळेल. हा हां. आता एक सांगू का लगेचच आमच्या म्हणजे पहिल्या 2 वाक्यातच गोंधळ झाला की ची हम्म, म्हणजे गोळा करतो. तर बालकः फलानी चिनवती. हम्म, हम्म. मग मधुराणी फलानी म्हणायचं का फलानी पुष्पानी असं होईल. नाही असा नाही नाही आमचा थोडासा हे झाला. नाही फलानी पुष्पानी ते तसं नाही. चिनोतीमध्ये हा सी कसं आहे म्हणजे की 2 कर्म. सांगतो. बालक हा वृक्षम हं, चिनोती म्हणजे झाड तो निवडतोय. तो झाडापासून काय वेज. निवडतोय? फळ निवडतोय. फळं. सी हां, हे पण डोक्यात आलं खरं तर तुम्ही वृक्षम पण मधुरम फलानी व मधुरानी फलानी वगैरे असं नका करू काही. हा, ते हां, ते विशेषण विशेष. आहेत. इथे काय हं. होतं की जसं म्हणूनच आमचं हम्म. तर त्यामुळे इथं म्हणजे आता मी असं पण उदाहरण मग असं देईन. चालू शकतं का सर बालिका हा वृक्षम फलानी चिन्वन्ति किंवा वृक्षम पुष्पाणि चिन्वन्ति असं. वृक्षम नाही होणार. एकतर तुम्ही हे म्हणा, हा म्हणजे वृक्ष. वृक्षम म्हणा, द्वितीयार्थाने वृक्षम म्हणा. हम्म. वृक्षम हां, फलानी चिनोती किंवा वृक्षात हां. फलानी चिनोती असं होईल. वृक्षात. हा
पण द्विकर्मक घालायचं, 2 कर्म घालायचे आहेत ना. मग अगं हे बघ, वृक्षात कसं हा ऐक ऐक होणार? ऐक वृक्षम घालायला. उ- हा उ- तुम्हाला ते द्विकर्मक पद्धतीने करायचं असेल तर वृक्षम फलानी चिनोती म्हणा. जर तुम्हाला त्याचा हा वृक्षापासून फळ निवडतो असं म्हणायचं असेल तर वृक्षात म्हणा. तो वृक्षात बरोबर. हा हम्म. हा. नाही, इथं आम्ही द्विकर्मकच बघत होतो की आता फक्त आता द्विकर्म जसं कसं शोधायचं, आता 2 कर्म. हा आता जसं हा शास म्हणजे शास्ती म्हणजे शिकवणे, बरोबर. तर हा हा अध्यापक शिष्यम हम्म, शास्त्रम शास्ती म्हणजे काय? अध्यापक हा शिष्याला हा म, शास्त्राचा उपदेश करतो किंवा शास्त्र शिकवतो. काय हम्म शिकवतो? शास्त्र शिकवतो. काय शिकवतो म्हणजे कर्म या अर्थाने बालकाला शिकवतो म्हणून. तर इथे हम्म. बालकाय म्हणजे इथे चतुर्थीच्या ऐवजी आपण द्वितीया केलेली आहे असं. हा सर काय शिकवताचं उत्तर बालक कसं काय देणार आपण? हो ना कोणाला तर कोणाला येईल ना, शिकवतो कोणाला. ते कोणाला बालक होणार ना. बालकाला हा, पण कोणाला बालकाला पण किती आहे ते. नाही नाही, सांगतो मी तुम्हाला. कोणाला जसं ऐका बालकाला. ऐका जसं कृषक हा गाम दुग्धम दोग्धी काय दोहतो? दूध दोहतो. काय दोहतो? गाय दोहतो. जसं गाय दोहतो तसंच बालक शास्ती असं, बालकम शास्ती असं. समजलं? बालकम किंवा ते शिष्यम शास्ती. शिकवणं हा, तर ही हा याच्यामध्ये कर्ता कोण आहे? नाही नाही अध्याप पटत आहे हे. बालकाचं पटत नाहीये उदाहरण. हा नाही, पण ते आहे, असं आहे की तिथं दोन्ही पद्धतीने हे जे 16 धातू आहेत. सी काय माहितीये का? अशी तुम्ही कल्पना करा, शिकवणं ही क्रिया आहे. कोण करतो? अध्यापक. कोणावर करतो? ज्याच्यावर क्रिया होते त्याला आपण कर्म म्हणतो, नाही का? कोणावर करतो? शिष्य. विद्यार्थी. आणि बालकावर. शिष्य इंग्लिशमध्ये या हू आपण करता घेतो आणि हुम कर्माला येतं ना, तसं कोणाला. हा बरोबर. हम्म. टू तसं हुम ही टीचेस असं. हा त्यामुळे आणि नाही थोडं चिन्वंती का ते काय काय सगळ्यांनी केलंय ते कसं कळलं की ते चीचं ते वापरायचं? चिनवती. सी चिन्वंती काय काय? बहुवचन असलं की चिन्वंती चिन्वंती. चिन्वंती का चिन्वंती काय नक्की म्हणजे आता आता ते पण आता मी हवं. आता मी तुम्हाला बहुवचन. ऐका ऐका, चिनोती म्हणजे निवडणे, बरोबर. ज्याला हल्ली चुनाव हम्म चुनाव वगैरे म्हणतात ना हिंदीमध्ये. तो चुनाव हा शब्द हम्म चिनोती ह्या धातूपासूनच आलेला आहे, चिनोतीपासून. तर आता हम्म उदाहरणार्थ आता आपण घरी तांदूळ निवडतो. काय निवडतो? तांदूळ निवडतो. काय निवडतो? खडे निवडतो, बरोबर. समजलं? हम्म हम्म. तांदूळ पण निवडतो आपण आणि खडे पण निवडतो. दोन्ही कर्म आहे. ऍक्च्युअली आपण काय हा निवडत दोन्ही असतो? पण. तांदूळापासून आपण खडे निवडत वेगळे काढत असतो, नाही का? समजलं ना? त्यामुळे इथे तांदूळ हो दोन्ही निवडण्याची क्रिया म्हणता येतात. कशावर होते? आपण एका पातेल्यामध्ये किंवा ताटामध्ये तांदूळ घेतो, म्हणजेच निवडण्याची क्रिया आपण कशावर करतो? तांदूळावर करतो. म्हणून तांदूळ हे कर्म झालं. काय निवडतो? त्या तांदूळातनं खडे निवडून बाजूला करतो, नाही का? म्हणून खडे. हम्म, नाही का? असं कंकर हा असं कंकर असं किंवा कंकरानी तंडुल हा तंडुला तंडुलान कंकरानी चिनोती असं. त्यामुळे दोन्ही कर्म होतात. तांदूळ हे पण कर्म आहे आणि कंकर हे पण कर्म आहे असं. समजलं? तुम्ही काय हा शब्द जेव्हा विचारता ना कुठल्याही क्रियापदाला, ते जे उत्तर येतं ते कर्म, बरोबर आहे. ऐकू येत आहे का? बरोबर. हा म्हणजे तिकडे शब्दच पाहिजे, अव्यय किंवा विशेषण वगैरे किंवा क्रियाविशेष असं काही नसलं पाहिजे. अर्थात हो ना sir? अर्थात त्या वाक्यात कर्मच पाहिजे, फक्त शब्दच पाहिजे ते. हा, कारण कर्म म्हणजे हे नामच काय असणार काय ना, कर्ता कर्म दोन्ही नामच असेल ना. हम्म. नाम हा म्हणजे
सामान्य म्हणजे कॉमन नाऊन असू शकतं, म्हणजे जसं त्यामुळे आता नाही, बघा, तांदूळ सामान्य आहे. कॉमन कुठलंही आता नाऊन एवढं असलं पाहिजे. एवढं एवढं गोंधळ नका करू. नाही, कर्म नाही. म्हणजे कर्म. हा, कर्म हे अव्यय नाहीये. कर्म हा, कर्म कर्मच कर्म आहे. काय हा विचारलं की त्याचं हा उत्तर येईल ते. हा कर्म हे विशेषण नाहीये. कर्म हे अव्यय नाहीये. कर्म हे शब्द आहे बस. हा, आणि ही हा, संस्कृतची बस. विशेषता आहे. कसं आहे ना, की आता इंग्लिशमध्ये तुम्हाला विचारलं की द्विकर्म क्रियापद कुठली, तशी यादी आहे का नाही, पण संस्कृतमध्ये अष्टाध्यायीमध्ये क्रियापदांची यादीच दिलेली आहे की ही 16 शब्दच, हे 16 धातूच द्विकर्मक आहेत, अजून कुठले नाही. हं? हा. म्हणजे 16 धातू लक्षात ठेवायचे द्विकर्माचे. हा, पण काही याच्यावर प्रश्न येतोय हा. का? मला नाही वाटत प्रश्न येतो नाही, काही परीक्षेत. प्रश्न असा नाही, पण आम्हालाच प्रश्न पडले. माहितीसाठी ठीक आहे, हा पण परीक्षेच्या हा दृष्टीने हा, मला नाही आमच्या वाटत याचं माहितीसाठी काही. सर. हा, हा, परीक्षा हं. तो त्यांचे बाजूला वाक्य राहील. वाक्य शुद्ध करण्याकरता येतं ना, त्यामध्ये केव्हा केव्हा आहेत. हा, तिथे येईल ठीक आहे, कधीतरी. ठीक आहे. ठीक आहे, तर ठीक आहे, आलं हा, लक्षात. तर आता इकडे गाम दोगदी पयः म्हणजे कसं झालं, गाम तिकडे पंचमी आलं ना. नाही नाही नाही. गाम पयहा दोगधी. हा, इथे पयहा नकोच हा ऍक्च्युली. हा नाही नाही, बरोबर, पयस्थ द्विवचन, द्वितीय पयहा होते, बरोबर. हा, पयस शब्द आहे मूळ. हा, त्यामुळे गाम गाम पण द्वितीयत आहे, पयहा हे पण द्वितीयत आहे, असं समजलं. अच्छा अच्छा. रामः रामः गाम पण द्वितीय आणि गाम, पयः पण ऐ, द्वितीय. पूर्ण वाक्य काय? रामः गाम पयहा दोगधी. दोगधी हे क्रियापद, हम्म. रामः हा कर्ता, गाम हे कर्म, पयहा हे पण कर्म, असं. पण तुम्हाला गामच्या ऐवजी गोहो पण म्हणू शकता तुम्ही, गायीपासून, असं. हं? म्हणजे सर्वांची विभक्ती बरोबर यायला पाहिजे म्हणजे. हं. तो धडा त्याच्याच करता आहे की आपण बऱ्याचदा काय काय चुका हा करतो. हा हा, तर तो नीट तुम्ही ना, हा म्हणजे 8-10 वेळा तरी तो धडा वाचा तुम्ही नीट आणि समजून घ्या. हा, कॉमन चुका कुठल्या, आणि त्याच्यावर एक मला वाटतं 5 मार्काचा एक प्रश्न असतो की शुद्धचं हा म्हणजे अशुद्धचं शुद्ध करा शुद्ध म्हणून. अशुद्धला शुद्ध करा. हा हा हा, ठीक आहे ना. हम्म हम्म. अं, आता अ, बोला. मी जरा थोडं उशिरा येतोय, त्याबद्दल माफी. पण सर, तुम्ही जो तक्ता पाठवलाय आता ग्रुपमध्ये, तर उजव्या बाजूचा जो कॉलम आहे तोही बरोबर आहे का, असं समजायचंय का? दोन्ही दोन्ही बरोबर आहेत. हो बर, हा, म्हणजे पर्यायी दिलाय तुम्ही दोन्ही, म्हणजे द्वितीय दोन्ही कर्म, किंवा एक कर्म द्वितीयत आणि बाकी इतर कुठल्या विभक्तीत, हेही बरोबर आहे असं. हो 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 हा हो. हा, आलं लक्षात. हं? हम्म. हं? बरोबर, ठीक आहे. आम्हाला तर ते मेक सेंटेन्सेस वगैरे पण आहे त्याच्यामध्ये ना, अर्थ देऊन त्याचे सेंटेन्सेस बनवा. नाही नाही, काय म्हणताय तुम्ही, म्हणजे प्रश्न म्हणताय का प्रश्नपत्रिकेतला? नाही नाही, प्रश्नामध्ये एक प्रश्न असा विचारला आहे की अर्थ देऊन त्याचे वाक्यात उपयोग करा म्हणून. नाही, तो वेगळा तर असतो. संस्कृतमध्ये तसंच करायचं ना, ते वाक्य नाही, बनवायचे. असं विचारलाय प्रश्न क्वेश्चन पेपरमध्ये? हो, विचारलंय मी, पेपरमध्ये बघितलं, आजच्या हो, आहे एका आठवत नाही. पेपरमध्ये आहे ना, वाक्यात उपयोग एकाच करायचे. पेपरात आहे, मी हो बघितलं. हो, आहे आहे हा आहे. हा, तेच तेच नेहमी अर्थ आपण जसं सांगून मागे त्याचा पण अर्थ करत आलो. हो, अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. हा, पण ते ठीक आहे, तो वेगळा आहे, तो याच्यात ते ठीक आहे, संबंध ते नाही झालेलं त्याचा. आहे. हा, हा, त्याचा त्याचा काही याच्याशी नाही. संबंध आहे. हा, तर आता आपण कालच्यापासून आपण लोकोक्ती सुरू करूया आपण. हो, चालेल. दरिद्रता 15 धीरतया विराजते. बारावर. हम्म. हा, म्हणजे द द म्हणजे दरिद्रता ही म्हणजे विराजते म्हणजे विराजमान. हा, धैर्यच ठेवावं लागतं ना दरिद्री माणसाला.
रागीट असून चालत नाही, नाही का? चिडून चालत नाही तसं. हं. कंबल शून्या असो हे म्हणते सर्वम सहते कष्टम. हां, म्हणजे अगदी कांबळ नसेल, हेमंत ऋतू सुद्धा कांबळ नसेल तरी सगळे कष्ट तो सहन करतो. हं. कारण काय इलाज नाही दुसरा. हं. असं. हां. दुर्लभम भारते जन्म मानुष्यम तत्न दुर्लभम. भारत में जन्म दुर्लभ है, उस पर भी मनुष्य जन्म अत्यंत दुर्लभ है. अत्यंत असं. दुर्लभ. हां. प्रयोगा मोक्ष मुल्लरहा मरण समये. मॅक्स मुल्लर नावाचा जो विद्वान होता, जर्मन मला वाटतं, जर्मन विद्वान, जो संस्कृताचा चांगला अभ्यासक होता, त्यांनी ऋग्वेदाचं वगैरे भाषांतर, वेदांची भाषांतरं त्यांनी जर्मनमध्ये वगैरे केलीत. जर्मन आणि इंग्लिशमध्ये पण केली का काय माहिती, बहुतेक जर्मनमध्ये केली. तर त्यांनी असं शेवटी मरताना म्हटलेलं की म्हणजे मनुष्य जन्म दुर्लभ आणि किंवा भारतात जन्मच दुर्लभ आहे आणि त्यातही मनुष्य जन्म अत्यंत दुर्लभ आहे असं. असं असं आपल्या अध्यात्मशास्त्रात पूर्वी असं म्हटलेलं आहे की म्हणजे पुराणांमध्ये विशेषतः की पृथ्वी तलावर बाकी सगळे जे द्वीप आहेत ना, म्हणजे क्रौंच द्वीप किंवा काय काय ज्याला म्हणतात, म्हणजे सप्तखंड, सप्तद्वीप मानली जातात, म्हणजे 7 खंड. त्यापैकी आपलं जे भारतवर्ष किंवा जम्बूद्वीप जे आहे, तर हेच याला कर्मभूमी म्हणतात. बाकी सगळ्यांना भोगभूमी म्हणतात. बाकी ठिकाणी जसं म्हणजे का कोण जाणे, पण असं बऱ्याचदा म्हटलं येतं पुराणांमध्ये की या सगळ्या बाकी भूमी आहेत त्या भोगभूमी आहेत. म्हणजे तिथं जीव जो आहे तो भोग भोगतो, कर्म करू शकत नाही. जर कर्म करायचं असेल तर त्याला भारतातच यायला पाहिजे असं. या दृष्टीने तसं, तर त्या दृष्टीने इथे मॅक्स मुलरनी म्हटलेलं आहे की भारते म्हणजे दुर्लभम भारते जन्म मानुष्यम तत्र दुर्लभम. कारण इथं कर्म करायलाही अवकाश आहे, चांगली आणि वाईट दोन्ही, आणि ज्ञानप्राप्तीला पण अवकाश आहे असं. अवकाश म्हणजे संधी असं. ठीक आहे. 14वं, दरिद्रो भोजनार्थी स्यात् क्षुधार्थी धनिको जनः. तसं म्हणजे दरिद्री माणूस असतो तो जेवण कुठे मिळेल जेवणाचा भुकेला असतो, आणि धनिक जो असतो तो भुकेचा भुकेला असतो. म्हणजे त्याला रोग असतात की भूक लागत नाही वगैरे, नाही का? असे असे अशा कंप्लेंट घेऊन श्रीमंत लोक डॉक्टरकडे जातात, आणि दरिद्री माणूस त्याला म्हणजे भूक लागलेली असते पण जेवण मिळत नाही अशी त्याची चिंता असते असं. असं दैवाधीनम त्यजेत भावी. तर भावी म्हणजे भविष्य. हा, दैवाधीनम त्यजेत म्हणजे आता इथे सर, ही म्हण अशी पाहिजे होती की गरीब माणसाला भूक सतावते आणि धनिकाला अजीर्ण सतावतं. हो, असं पण, किंवा भूक येत नाही हे हा त्याचा प्रॉब्लेम असतो. ते पहिलं आहे, आणि काहींच्या बाबतीत अजीर्ण अजीर्ण सतावतं. पण सतावतं. हो, म्हणजे काही लोक म्हणजे खाणं न मिळाल्यामुळे आजारी पडतात, काही लोक अति खाल्ल्यामुळे आजारी पडतात तसं. बरोबर. हा. सर, आणि तुम्ही जे म्हणलात ना की भारत कर्मभूमी आणि इतर भोगभूमी आहेत, आणि ते थोडं पटतं. एकंदरीत चंगळवाद जर का आपण बघितला एक्झॅक्टली सगळीकडे एक्झॅक्टली. पसरलेला, तर हो ते सहज पटतं. हो, त्याच दृष्टीने म्हटलेलं आहे. म्हणजे असं म्हटलेलं आहे बऱ्याच ठिकाणी की जर मोक्षप्राप्तीची इच्छा, म्हणजे इनफॅक्ट म्हणजे हे आपल्याच याच्यात नाही म्हटलेलं, बरेच जे विद्वान जे नंतर भारतात आले, म्हणजे मॅक्स मुलर किंवा अशा या लोकांसारखे, हम्म. तर तर त्यांचं हे आहे की नाही, जर मोक्ष म्हणजे प्राप्ती करायची असेल तर भारतातच यायला पाहिजे असं, त्या दृष्टीने.
आता अर्थात ते वातावरण आता भारतात किती राहिलंय माहिती नाही मला, पण पण पूर्वी तरी म्हणजे अशी आपण किती भाग्यवान आहोत. हा असं आपण आपण किती भाग्यवान आहोत की आपण भारतात हो जन्म. बरोबर. नक्कीच नक्कीच. म्हणजे त्यात कसं आहे माहितीये का, काय भोग भोग आणि कर्म याच्या भोगयोनी आणि कर्मयोनी म्हणजे काय, यात आध्यात्मिक दृष्ट्या असा फरक आहे की प्रत्येक जीव हा आपल्या पूर्वसंचितानुसार पुढचा जन्म घेतो, बरोबर. हम्म, आणि त्यात त्याला मुख्यत्वे करून पुढचा जन्म जो असतो तो कशा करता असतो, मागचे भोग भोगण्याकरता, बरोबर. आणि हम्म, ते भोग हे भोगल्याशिवाय संपत नाही, म्हणून ते भोग भोगायचे असतात. पण हम्म, मनुष्य योनी ही ही एकच योनी अशी आहे की ज्यामध्ये 84 लक्ष योनी आपण म्हणतो त्यामध्ये, की ज्याच्यामध्ये तुम्ही भोग भोगता भोगता कर्म म्हणजे तुम्हाला चांगलं कर्म करायला पण अ, संधी असते. बाकी कुठल्याही म्हणजे थोडक्यात काय, पाप आणि पुण्य, हा चांगलं कर्म केलं तर पुण्य मिळेल, त्याचं चांगलं फळ मिळेल. वाईट कर्म केलं तर त्याचं शिक्षा होईल, वाईट फळ मिळेल. तर हे दोन्ही हम्म, मनुष्य जन्मात असत. जसं आता कुत्रा, गाढव, गाय, बैल यांना कर्माचा दोष नाहीये, यांना काही पाप पुण्य लागत नाही काही. समजलं ना. हम्म, पाप आणि पुण्याचा जो कन्सेप्ट आहे किंवा ते अप्लिकेबल फक्त मनुष्यालाच आहे, कारण मनुष्य हाच एक स्वतंत्र प्राणी आहे. आणि मग त्याच्यात हम्म, पुढे म्हटलेलं आहे की त्यातही मग काय की म्हणजे पूर्वी असा एक समज होता म्हणजे त्या दृष्टीने की बाकीचे जे सगळे प्रांत आहेत, प्रांत म्हणजे खंड, एकतर ते म्हणजे त्यांना कर्म काही एवढं त्यांना शिक्षणच नाही, काही म्हणजे काही संस्कारच नाही, त्यामुळे चांगलं काय वाईट काय हे पण त्यांना माहिती नाही. किंवा जसं प्रसादने म्हटलं तसं चंगळवाद म्हणजे सगळं मिळतच आहे, सगळा भोग मिळालेलाच आहे, त्यामुळे त्यांना कर्म करण्यासारखंही काही फार नाही असं, फक्त हम्म, भोगायला ते आलेले आहेत असं. पण भारतभूमी अशीच एक भूमी आहे की जिथं तुम्ही भोग तर भोगताच, पण त्याचबरोबर तुम्हाला चांगलं काय वाईट काय, त्याप्रमाणे चांगलं कर्म काय वाईट कर्म काय याचं पण शिक्षा संस्कार शिक्षण मिळतं. आणि त्यामुळे तुम्ही चूज करू शकता की मी काय करू. हम्म. हम्म. हे केलं तर चांगलं होईल, हे केलं तर वाईट होईल, बरोबर. आणि त्यामुळे अशी जेव्हा जाणीव होते तेव्हा तुम्ही चांगलं कर्म निवडून त्याप्रमाणे मग स्वतःची उन्नती करून घेऊ शकता असं, त्या अर्थाने. तर उन्नती हा शब्द अगदी योग्य वापरलात तुम्ही, कारण की प्रगती आणि उन्नतीमध्येच आजकाल लोकांचा हम्म. अ, अ, ब- गैरसमज होतोय. बरोबर. प्रगती विकास आणि उन्नती हे 3 शब्द कन्फ्युजिंग आहेत हल्ली फार. हो ना. हम्म. विकास हा जनरली सर भौतिक गोष्टींबद्दल म्हणतात ना. हम्म. म्हणजे विशेषत्वाने ज्याची कास धरली जाते तो विकास असं. ओ विकास. बर. पण म्हणजे मोदीजी म्हणतात की सबका साथ सबका विकास, याच्यामध्ये त्यांना केवळ भौगोलिक आर्थिक उन्नती नसून चांगलं बनायची उन्नती अशी अपेक्षा आहे का? नाही, मला नाही वाटत तसं. हा म्हणजे कारण म्हणजे त्या दृष्टीने ते वापरतात की नाही कोण जाणे, असं मला नाही वाटत म्हणजे. बर बर. हा. हा पण आता जसं आपण म्हणतो प्रगती, गती म्हणजे काय, गती स्पीड, स्पीड म्हणजे पुढे जाणं, एका जागी स्थिर नसते म्हणजे प्रगती असं. हम्म. प्रगती आणि अधोगती नाही का. प्रगती म्हणजे हा. पुढे जाणे, अधोगती म्हणजे खाली जाणे असं. पण ती कुठल्या दिशेला, पुढे म्हणजे कुठल्या दिशेला, हा प्रश्न आहे एक नाही का. हम्म. हम्म. म्हणजे ज्याचा अर्थात तर ते इथे शेवटी भावीचा अर्थ तुम्ही काय सांगितलं? दैवाधीनम त्यजेत भावी, भावीचा काय अर्थ सांगितलं? भावी म्हणजे भविष्यात. भविष्य. भविष्य. हा भविष्य दैवाधीन ठेवून भविष्य. त्याचा त्याची चिंता सोडून द्यावी. भविष्याची चिंता ते दैवाधीन आहे हम्म, असं हम्म, म्हणून सोडून द्यायचं असं. हम्म, हम्म. हम्म.
थँक्यू. म्हणजे जसं काही लोकांना सवय असते सारखं आपली कुंडली बघ, हात बघ, हे विचार, ते विचार. म्हणजे पण म्हणजे वास्तविक त्याच्यात काही अर्थ नसतो ना. जे होणार आहे ते होणारच आहे, नाही का? आपण भविष्य समजून आपल्याला काही फायदा होणार आहे का नाही, होणारं टळणार आहे का नाही, नाही का? हम्म. हो. त्यामुळे पर्सनली म्हणजे वैयक्तिकरित्या माझं मी सांगतो, म्हणजे माझा भविष्य किंवा ज्योतिषावर विश्वास नाही असं नाही. ते शास्त्राच्यावर माझा विश्वास आहे. पण मी ते ते मी कधीच म्हणजे त्याचा विचारच मी कधी करत नाही. कधी कोणाला फारशी कधी दाखवली नाही, काहीच नाही. कारण का माझा असाच विचार आहे, की आपला देवावर विश्वास आहे ना, परमेश्वरावर. हां. मग ठीक आहे, जे होईल ते चांगलंच होईल, नाही का? देव आपली काळजी आणि मग आपण चिंता करून काय फरक पडणार आहे त्याच्यात? कारण आपल्याला चांगलं काय, आपलं काय चांगलं काय हे तरी कुठं माहिती आहे, नाही का? असं. त्यामुळे मी कधी तर कधी हां? प्रयत्नांती परमेश्वर आपण म्हणतोच ना, म्हणजे प्रयत्न नाही, करत राहा. एकदा प्रयत्न करा किंवा काही करा, पण आपल्याला मग कसं होतं ना, म्हणजे जनरली मग ज्योतिष, मग कुंडली, मग तो म्हणणार, "नाही, मग तुमचं असं होणार, मग तुम्ही हा जप करा, तो जप करा, तुम्ही याला जा, त्याला जा." नाही का? म्हणजे नाही नाही नाही. ते उगीच अरे मग त्याच्यापेक्षा मग आपण प्रयत्न करायचा, जी उपासना जे आपल्याला करतोय ते करत राहा. जी उपासना करतोय ती करत राहायचं ना, हम्म. नाही का? असं. हम्म. बरोबर. तर माझं मत आहे, पण ते वैयक्तिकरित्या असं. हो हो. हां. तेच बरोबर आहे. कर्म करत राहायचं. हां. हं. ठीक आहे. दुष्प्रयत्नेषु हो सर. साफल्यम बरोबर. दुष्प्रवृत्ती प्रवर्धयेत. हम्म. आता कसं होतं, एखादा कोणी जसं कोणी कॉपी करतो त्याला चांगले मार्क मिळतात. मग त्याचा धीर चेपतो आणि अजून तो वाईट कर्म करायला जातो, नाही का? नाही का? किंवा म्हणजे एक चोरी केली आणि लपली की पुन्हा चोरी करा. आपली पुन्हा ती सफळ झाली, त्याची यश मिळाले, की तो सफळ अजून झाली. हं. मोठी चोरी करतो मग तो असं. मोठी चोरी. दंडस्य अनुपयोगेन बालः दुर्ललितो भवेत. तेच तसंच आहे जवळपास. दंडस्य अनुपयोग म्हणजे काय? दंड म्हणजे शिक्षेचा उपयोग न केल्याने, त्याला दंड योग्य वेळी जर दंड दिला नाही लहान मुलांना, तर बालः दुर्ललितो भवेत. म्हणजे बालक हे दुर्ललितो म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, लाडका बाळू किंवा काय म्हणतात ना, तसा होतो मग तो हं. असं. लाडाने वेडा हा लाडोबा. लाडाने वेडा म्हणतो ना. लाडोबा लाडाने वेडा. लाडो लाडोबा हा लाडोबा. लाडोबा म्हणतो असं. दुर्ललितो म्हणजे लाडोबा असं. दोषः सर्वेषु विश्वासः न विश्वासः अथवा क्वचित. आजकालच्या शाळांमध्ये याच्या विरुद्ध चालतं. शिक्षकांनी मुलांना ओरडलं तर शिक्षकांनाच जाब विचारला जातो. म्हणजे दंड करायचा तर सोडून द्या, नुसतं रागावता पण येत नाही. हो ना. तुमच्या अमेरिकेत तर मला वाटतं पालकांना शिक्षा पण केली जाते ना? हो, काय अमेरिकेत मूर्खपणा आहे फारच आहे सर हा. फॅडके. मूर्खपणा. हा? हा? हं. शुद्ध मूर्खपणा आहे. हो. मूर्खपणा आहे खरंच. चांगलं झोडून काढायला पाहिजे खरं मुलांना. हा. तर नाही, दोषः जिथे शासन पाहिजे तिथे केलंच पाहिजे. हा. हो, पण बहुतेक दोषा करून सर्वेषु. पल्लवीताई शिक्षक योग्य हं. असेल तिथेच झोडून काढतो. हो, पण ते पटत नाही ना. पालक सुद्धा घरी ते सांगतच असतात मुलांना, योग्य ठिकाणीच हे करा. पण फाजील लाडानी मात्र बिघडणारी बघितलीच हा. हम्म. असो. तर पुढे. हा. हा. तर आम्हाला ऐकू येत नाही तुम्ही जर बोलत असाल तर. नाही बोलत नाहीये मी काही. हा. तर अच्छा. हा. दोषः सर्वेषु विश्वासः न विश्वासः अथवा क्वचित. म्हणजे सगळ्यांवर विश्वास ठेवणं पण चुकीचं किंवा कशावरच विश्वास न ठेवणं हे पण चुकीचं असं. बरोबर आहे, नाही का? की विश्वास ठेवायचा की नाही हा सुद्धा विचार, म्हणजे याचा सुद्धा विचार करून मग केलं पाहिजे. म्हणजे सब घोडे 12% असं नाही, नाही का? हम्म. सगळेच विश्वासू असतात असंही नाही
आणि सगळेच अविश्वासू असतात असंही नाही असं. हा ते 8 ते 9 क्लास आहे ना. सर पण या अरे इंटरनेटच्या जगामध्ये बहुतेक लोकांवर विश्वास ठेवासा वाटत नाही. हो ना, कारण की समोरची व्यक्ती कोण आहे आणि ती खरंच अभ्यासू आहे की नाही हे कळतही नाही. अगदी. हं, बरोबर. दैन्य व्यवहितो गुणः शनैः उद्गच्छति. हं, हं. दैन्य वि अवहितो गुणः म्हणजे काय? गरिबीमुळे वि अवहितो म्हणजे लपलेले हा गुण, शनैः म्हणजे हळूहळू, उद्गच्छती म्हणजे प्रकट होतात असं. हं. नंतर दंडयन्ति नराः कार्यम ईशः पापस्य सर चिंतनम. सॉरी 19th नाही कळलं, जरा नीट समजावून द्या. नाही कळला अर्थ काय नाही म्हणायचंय. नाही नाही, म्हणजे एखादा मुलगा गरीब असतो, बरोबर. हम्म, आता उदाहरण द्यायचं झालं तर 2 मुलं आहेत, एक गरिबा घरचा आहे, एक श्रीमंता घरचा आहे. दोघेही छान चित्र काढतात, म्हणजे दोघांमध्येही चित्र काढण्याची कला आहे. पण हम्म, पण गरीब मुलगा काय करेल, कुठेतरी मातीवरती फाटक्या कागदांवरती चित्र काढून आपली भूक भागवेल. ते हम्म, श्रीमंताला चांगला वाव मिळेल, त्याला चांगले शिक्षक मिळतील, बरोबर. आणि त्याला पण म्हणजे थोडक्यात काय वाव मिळेल त्याच्या गुणांना लवकर. पण गरिबीतला जो चित्रकार जो आहे, चित्रकलेत निष्णात असलेला मुलगा, तो भलेही त्याला लहानपणी कोणी त्याच्याकडे लक्ष नाही देणार, पण मोठेपणी मात्र त्याला वाव कधी ना कधी त्याला वाव मिळणारच आहे असं, या अर्थाने हम्म. बर. असं. म्हणजे ज्याच्यात जस गुण आहे ते गरीब कधी ना असला कधी तरी चमकून तर ते येतातच कधी ना असं. कधी ते हा वर येणारच. किंवा जसं आपण दुसरं एक उदाहरण चांगलं देता येईल, की बऱ्याचदा आपण बघतो, म्हणजे पूर्वी असं व्हायचं की एखादा गरीब घरातला मुलगा मॅट्रिक झाल्यावर नोकरीला लागायचा, जास्त पुढे काही त्याला शिक्षण मिळायचं नाही. पण नोकरीत लागून त्याच्या मेहनतीने, त्याच्या हुशारीने त्यांनी अशा लोकांनी खूप प्रगती केलेली खूप उदाहरणं आहेत, बरोबर. भलेही त्याचं हम्म, ज्याला फॉर्मल शिक्षण त्याचं झालं नव्हतं, त्यामुळे त्याला आयुष्यात त्याचा उदय थोडा उशिरा झाला, थोडी आधी मेहनत करावी लागली, पण त्याच्या गुणांना कधी ना कधी का वाव मिळतोच असं, हम्म, हम्म, या हम्म. अर्थाने. जर तुम्ही प्रामाणिक असाल, मेहनती असाल, सिन्सिअर असाल, चिकाटी असेल तुमच्यात, तर तुमचे गुण हे कधी फार काळ लपून राहणार नाहीत असा याचा अर्थ आहे. आलं लक्षात. वेळ वेळ लागेल पण येणार, ते निश्चित त्याचं कधी ना कधी प्रकट होणार आणि त्याला वाव मिळणार असं, या अर्थाने. दंडयन्ति नरा कार्यम ईशः पापस्य चिंतनम. हम्म, हम्म. हा तर नराह म्हणजे कसं, की लौकिक व्यवहारात आपण बघतो की न्यायाधीश किंवा आई वडील किंवा शाळेत कुठेही म्हणजे समाजात एखादी गोष्ट जर चुकीची केली, प्रत्यक्ष कृती केली, तर त्याचा दंड मिळतो. पण पण परमेश्वर जो आहे मात्र तो नुसतं पापाचं चिंतन केलं तरी त्याचा दंड आहे असं मनुस्मृतीत म्हटलेलं आहे, की म्हणजे नुसतं एखादी वाईट चुकी पापकर्म कर्मच केलं पाहिजे म्हणजे त्याचं पाप होतं असं नाही, तर वाईट गोष्टीचं चिंतन करणं हे पण पापच आहे असं. तर परमेश्वर वाईट चिंतनाचं सुद्धा दंड म्हणजे पाप, त्याचं पाप पण मिळतच असं. मनुष्य किंवा लोकव्यवहारात फक्त प्रत्यक्ष कृतीचं फळ फळ किंवा शिक्षा होते, पण परमेश्वर हम्म, हम्म. मात्र वाईट चिंतन केले त्याचं सुद्धा दंड देतो असं, या अर्थाने. हम्म. द्विगुणम शीघ्र दानं स्यात्. म्हणजे वेळच्या वेळी जर दान दिलं, योग्य व्यक्तीला म्हणण्यापेक्षा योग्य वेळी त्या दान दिलं तर त्याचं फळ दुप्पट असतं असं, नाही का. नाही का, एखादा माणूस भुकेला आहे तेव्हाच त्याला 2 रुपये देऊन काय, पैसे देऊन भुकेलेला देण्यात फायदा आहे.
नंतर मग विचार करून देण्यात काही फायदा नाही ना. मदत ही वेळच्या वेळी करण्यात फायदा आहे असं त्या अर्थाने.